नळपाड्यातील झोपडपट्टी पुनर्विकासात कमिशन घेऊन बिल्डर लादण्याचा प्रयत्न. मान्यताप्राप्त ओमकाली व निळकंठेश्वर सोसायटीच्या अध्यक्षांचा आरोप. ठाणे. नळपाडा येथील ओमकाली सहकारी गृहनिर्माण संस्था व निळकंठेश्वर सहकारी गृहनिर्माण संस्था या दोन्ही नियोजित गृहनिर्माण संस्थांकडून दाखल केलेला नळपाडा झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने SRA मंजूर केला आहे. संबंधित प्रस्ताव प्रगत टप्प्यात असल्याचे बॅकवोट SRA ने स्पष्ट केले आहे. अंतिम टप्प्यातील या प्रस्तावात कमिशन घेऊन बिल्डर लादण्यासाठी काही जण प्रयत्न करीत आहेत. त्यातून रहिवाशांची दिशाभूल करून प्रकल्पाविरोधात आरोप केले जात आहेत, असा खुलासा नळपाड्यातील दोन्ही गृहनिर्माण संस्थांच्या अध्यक्षांनी आज पत्रकार परिषदेत केला. नळपाड्यातील सुमारे 1500 रहिवाशांकडून विकासकाला विरोध केला जात असल्याचा आरोप काही जणांनी करीत बॅकवोट SRA वर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्यासंदर्भात निळकंठेश्वर सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष सुखचंद पाठक व ओमकाली सहकारी संस्थेचे अध्यक्ष राम देसाई यांनी आज पत्रकार परिषद घेतली. नळपाड्यातील 1800 सदस्यांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी 2017 व 2018 मध्ये आम्ही रहिवाशांच्या साथीने गृहनिर्माण संस्था स्थापन केल्या होत्या. त्याबाबत कागदोपत्री पूर्तता केली जात होती. मात्र कोरोना आपत्तीच्या काळात 2 वर्ष काम थंडावले. त्यानंतर 2022 नंतर बिल्डर रीड्स प्रॉपर्टी व रहिवाशांमध्ये करार सुरू झाले. 2024 मध्ये 3 ला मंजुरी मिळून झोपडपट्टी जाहीर झाली. रहिवाशांना परिशिष्ट 2 देण्यात आले. अपात्र रहिवाशांना पात्र ठरविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे मिळविली जात आहेत. अशा परिस्थितीत अचानक काही जणांकडून लोकप्रतिनिधी बिल्डरला आणून रहिवाशांची दिशाभूल केली जात आहे. शाकाहारी व मांसाहारी जेवण देणार असल्याचे सांगून नळपाड्यातील रहिवाशांना निमंत्रित केले. मात्र सभेपूर्वी हॉलमध्ये जाण्यापूर्वी सर्वांच्या सह्या घेण्यात आल्या. त्यात भाडोत्र्यांचाही समावेश आहे. या सह्यांच्या माध्यमातून रीड्स प्रॉपर्टीला विरोध असल्याचे सांगण्यात येत आहे. केवळ बिल्डरकडून कमिशन मिळविण्यासाठी रहिवाशांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे, असा आरोप सुखचंद पाठक व राम देसाई यांनी केला. आपण बनवूया आणि वेगळा बिल्डर आणूया, पण आता सध्या काही नाही, कारण आमच्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत ते पूर्ण आलेले आहेत आणि परिशिष्ट 2 आणि LOA सगळं आम्हाला आता थोड्या दिवसातच भेटणार आहे. ऑलरेडी प्रोसेस पूर्ण झालेली आहे आणि आमच्या सोसायटी व्यतिरिक्त दुसरी सोसायटी कोणती आता बनवू शकत नाही. तर माझं नागरिकांना सगळ्यांना एकच विनंती आहे की तुम्ही कोणीही आलं आणि कोणी फसवणूक करत असेल तर त्याच्या आमिषाला बळी पडू नये, कोणत्याही पेपरवर कोणी सही देऊ नये आणि त्याचा गैरवापर केला जातोय हे लक्षात येणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण ही पत्रकार परिषद घेतलेली होती. मैं सारे पब्लिक से आह्वान करता हूं और नेता लोगों से भी आह्वान करता हूं, जो हमारे आमदार हैं, खासदार हैं, अवार्ड साहब है, केलकर साहब है, सभी लोगों को मैं आह्वान करता हूं कि जो कुछ लोग हैं, 10% लोग हैं जो गुमराह करता है कि भाई इनके साथ आदमी नहीं है, ये नहीं है, वो नहीं, पेपर पे ध्यान दें और SRA में बैठ के बात करें. हमारा पेपर वर्क बहुत फास्ट चल रहा है. हमें पांडे जी हमको सोसाइटी बनाने में मदद किया है. ये लोग बिल्डर लोगों से पैसा उठाते हैं, दलाल लोग, लेकिन हमारे सोसाइटी को बनाने के लिए आपको पता है कि जब ये कलेक्टर लैंड है हमारा नलपाड़ा, तो कलेक्टर लैंड है तो उसका सब भरपाई करना पड़ता है, वो फीस भरना पड़ता है. तो वो सब पांडे जी हमें मदद कर रहा है और यहाँ के पब्लिक का कोई एग्रीमेंट नहीं हुआ है. हमारे सोसाइटी की प्रक्रिया चालू है, ये प्रस्तावित है. ये हमें सरकार ने अधिकार दिया है कि सरकार को मदद करने के लिए सोसाइटी बनाया जाए और उनको प्रस्तावित करके उनको मदद कर रहे हैं. ये सारे के लोग हमें बिल्डिंग देने के लिए आए, बिल्डिंग रोकने के लिए नहीं आए. तो यही मैं सबसे विनंती करूंगा कि आप लोग किसी के बहकावे में ना आए और सब लोग मिलजुल के काम करें. किसी के साथ अन्याय नहीं होगा. दोन्ही सोसायटींना प्रशासनाने मान्यता दिलेली आहे, निळकंठेश्वर आणि ओमकाली. तरी सुद्धा काही तिथले जे आर्थिकदृष्ट्या स्वतःचा फायदा करण्यासाठी बिल्डरांकडे जात आहेत. आज हा विषय 2011 पासून आमच्या नळपाडा गांधीनगरमध्ये हा प्रलंबित विषय आहे की बाबा लोकांना सुविधा मिळून चांगली घरे मिळाली पाहिजेत. परंतु आता ह्या 6 महिन्यापासून ज्याप्रमाणे आमचा प्रपोजल पुढे गेला त्याच्यानंतर यांना जागृती आली की बाबा आपण काहीतरी आता वेगळं घडवलं पाहिजे. कारण का यांना एकच आहे की बाबा आमचा कसा फायदा होईल. आता जो व्यक्ती इथे अग्रवाल म्हणून आहे त्याचा इथे काही संबंध नाही. फुकटचा येऊन इथे लोकांना भडकवून, लोकांना पांडेजीच्या विरोधात काहीतरी हे करून इथे भडकवून आपला प्रस्थापित स्थान करून काहीतरी बळकवण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे काय होतं, आमच्या या प्रभागामध्ये मराठी बांधव आणि हिंदी बांधव एकमेव राहतात. पण यांच्या आण्यामुळे येऊन काहीतरी गोष्टी हे करून वाद निर्माण करायचं हे काम चालू आहे. आता 3 बिल्डर या लोकांनी चेंज केले. हे कशासाठी ते ऍक्च्युली तुमचा प्रवास चालू होता का झोपडपट्टी बचाव, मग हे 3 बिल्डर कुठून आले?
त्यामुळे हे यांना कोणाचं काही करायचं नाहीये, फक्त एकच आहे की इथं लिटिगेशन टाकून या लोकांना इथे बाधित ठेवायचं. आणि आपल्या माहितीसाठी एक मी सांगतो की हे जे मंडळी आहे जे विरोध करतायत हेच मंडळी कृष्णानगरचे क्लस्टर जी योजना आहे त्याच्यामध्ये पण हीच मंडळी तिकडे जाऊन अडथळा निर्माण करतात आणि काय ना काय लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे काय नागरिकांना चांगलं जे घर भेटलं पाहिजे ते मध्ये कसं आहे एक साक्षीराज विकासक म्हणून आहेत, भरत म्हणून मध्ये आलेले, मराठे म्हणून बिल्डर आलेले. आता नवीन काहीतरी नाव ऐकण्यात आले की भाजपचा कोणी नगरसेवक आहे सर आहे, म्हणून ते याच्यामध्ये मी जरा इन्व्हॉल्व होत आहेत. पण माझं एकच म्हणणं आहे नागरिकांना की हे आम्ही जे करतोय ते नागरिकांच्या चांगल्या घराच्या हितासाठी करतो की त्यांना चांगलं सुशस्त घर आणि चांगलं घर भेटावं ज्याची किंमत कमी कमी 50 ते 60 लाखापर्यंत असेल पुढच्या भविष्यामध्ये. तर बाकीच्या कुणाच्याही आमिषाला बळी न पडता सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि काही प्रॉब्लेम असेल तर आमच्याकडे यावं, आम्ही सगळे ते प्रॉब्लेम त्यांचे सॉल्व्ह करून देऊ. पण ते नागरिकांची फसवणूक करू नका. फेडरेशन केलंय म्हणताय, आता मला या प्रकल्पाबाबत बऱ्याच तक्रारी आमदार केळकर भाजपचे असतील किंवा आणखी कोणाकोणाने केलेल्या आहेत, त्यावर टीका करतात. त्याच्यावरती तक्रार केली म्हणजे तक्रार ज्यांनी आमच्याकडे जे सभासद नोंदणी झालेले आमच्याकडे जाऊन सगळे बायोमेट्रिक झाले त्यातलंही कोणी गेलेलं नाहीये. ते वैयक्तिक लोक दुसरे बाहेरील लोक गेलेले. तर त्यांच्यासाठी ते की त्यांनी एकत्र येऊन करायला पाहिजे. आणि आतापर्यंत आमचं सगळं सोसायटीचं जे पेपर वर्क आहे ते पूर्ण झालेलं आहे. त्याच्यानंतर यांना आता कळतंय की आता आपल्याला काहीतरी करायला पाहिजे आणि हे 6-7 वर्ष अगोदर ही जागरूकता का नाही दाखवली? जर त्यांना एवढंच कळकळी काय वाटत असेल की आपल्याला प्रोजेक्ट बद्दल काय प्रॉब्लेम आहे, आता त्यांना काही प्रॉब्लेम नाही. त्यांना माहिती आहे आता हा प्रोजेक्ट क्लिअर झालेला आहे. आता कंटिन्यू आपल्याला पुढचे अग्रीमेंट प्रोसेस आहे काही असेल ते सगळ्यांना घेऊन बायोमेट्रिक पूर्ण करायचं आहे. आमचं एकच ध्येय आहे की सगळ्यांना घर मिळालं पाहिजे, कोणी अपात्र नाही राहिलं पाहिजे. सगळ्यांचा बायोमेट्रिक झाला पाहिजे. त्यांचे बिल्डर जे आहेत ते शिवसेनेशी संबंधित आहेत आणि तक्रारदार जे तक्रारी ज्या असतात त्या भाजपकडे जातात. कुठेतरी पॉलिटिकल द्वंद्व सुरू आहे का? हो ते असू शकतं ना, त्याचं काय आपण राजकारणाशी बोलू शकत नाही. आम्हाला फक्त आमचं एकच ध्येय आहे की नागरिकांना घर भेटलं पाहिजे. आम्हाला राजकारणाशी काही घेणं देणं नाहीये, आम्हाला त्यांना व्यवस्थित घर देणं हेच आमचं मेन महत्वाचं आहे. एक मिनट, एक